विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. केटीएच महाविद्यालयातील जिओग्राफी डिपार्टमेंटमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मी डॉक्टर बाळासाहेब तांबे TYBAच्या जनरल जिओग्राफी G3 या विषयामध्ये भारताचा प्रादेशिक भूगोल हा महत्त्वपूर्ण विषय आपण अभ्यासत आहोत. त्यामध्ये मृदा आणि नैसर्गिक वनस्पती हा महत्त्वाचा चॅप्टर आपला सुरू आहे. मागच्या लेक्चरला आपण वनांचे प्रकार पाहिले, जे प्रकार त्या ठिकाणचा पर्जन्य, त्या ठिकाणचं तापमान आणि आर्द्रता यानुसार पडलेले प्रकार, प्रमुख 6 प्रकार आपण पाहिले. बऱ्याचशा शास्त्रज्ञांच्या मतानुसार हे वेगवेगळे प्रकार पाडलेले आपल्याला पाहायला मिळतात. चॅम्पियन यांनी 116 प्रकारात भारतीय वनांचं वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर एकूण पुरी या शास्त्रज्ञाने एकूण मुख्य 6 प्रकार व 15 उपप्रकारात वर्गीकरण केलेले आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये वेगवेगळ्या झाडांचे प्रकारसुद्धा आपण पाहिले. या लेक्चरमध्ये वनांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष उपयोग हे आपण पाहणार आहोत. बघा, जंगल ही एक महत्त्वाची संपत्ती आहे, जी नैसर्गिक संपत्ती ज्याला आपण म्हणतो, जी निसर्गाने एक मानवाला दिलेली देणगी म्हटलं तरी चालेल, जी जवळजवळ 65 लाख पूर्वीपासून ह्या जंगलांचा किंवा झाडांची निर्मिती झाली आणि त्यानंतर हे फॉरेस्ट एरिया ज्या संपूर्ण पृथ्वीवर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारचे उपयोग आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्यक्ष म्हणजे ज्याचा डायरेक्ट आपण वनांचा वापर ज्या ठिकाणी करतो तो प्रत्यक्ष उपयोग, आणि अप्रत्यक्ष उपयोग म्हणजे ज्याचा पर्यावरण संतुलनासाठी प्रामुख्याने उपयोग या झाडांचा होतो, तर तो अप्रत्यक्ष उपयोग. प्रत्यक्ष उपयोगामध्ये घरगुती जळणासाठी लाकूड. बघा, आता आपण पाहतो की हा LPG गॅस गेल्या काही दशकामध्ये 2-3 दशकामध्ये आपल्यापर्यंत पोहोचला आणि आज घरोघरी LPG गॅस आपल्याकडे आहे. परंतु त्यापूर्वीच्या काळात इंधनासाठी फक्त जळणासाठी लाकूड किंवा लाकडाचा वापर हा केला जायचा. औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा जसा दगडी कोळसा आपण वापरतो, तशाच प्रकारे स्वस्त म्हणून इंधन हा लाकडाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जायचा. आजही त्या ठिकाणी काही औद्योगिक क्षेत्रामध्ये लाकडाचा हा प्रत्यक्ष वापर केला जातो. इटभट्टी असेल किंवा इतर क्षेत्र असेल, त्या ठिकाणी जेथे भट्टी येते किंवा जेथे उष्णता तयार करण्याचं काम येतं, तर त्या ठिकाणी इंधन म्हणून लाकडाचा वापर हा केला जातो. इमारतीसाठी लाकूड. आजही आपण पुण्यातले काही वाडे जर पाहिले किंवा नाशिक किंवा इतर ठिकाणच्या जुन्या इमारती जर पाहिल्या, तर संपूर्णपणे लाकडाच्या इमारती आपल्याला पाहायला मिळतात. आजही आपली खेड्यागावातली घरं जी आहे ती लाकडापासून बनलेली घरं आपल्याला पाहायला मिळतात. इमारतीमध्ये सुद्धा महत्त्वाच्या फर्निचरसाठी या लाकडाचा वापर हा अतिशय मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षरित्या जंगलांचा केला जातो. त्याचबरोबर फर्निचर हा एक याच लाकडावर किंवा याच जंगलावर अवलंबून असलेला एक महत्त्वाचा व्यवसाय आपल्याला सांगता येईल. शेतीसाठी अवजारे. आत्ता जरी आपण लोखंडी अवजारांचा वापर करत असलो तरीसुद्धा पूर्वीच्या काळापासून जसा चाकाचा शोध लागला, ज्याप्रमाणे चाकाचा शोध लागला तसा या लाकडाचा वापर हा मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. जसे शेतीच्या मशागतीसाठी तिथे बैलगाड्या असेल, वखर असेल, नांगर असेल, पाभर असेल किंवा इतर जी लाकडी अवजारे असतील, तर यांचा प्रत्यक्ष वापर आपण या लाकडांचा करायला लागलो. मोटार उद्योग असेल, रेल्वे उद्योग असेल, जहाज बांधणी असेल, यासारख्या उद्योगामध्ये लाकडाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. रेल्वे स्लीपर्स जे आपण आता लोखंडी किंवा सिमेंटचे बनवतो, जे 2 रुळामध्ये आडवे टाकलेले असतात, ते पूर्वी लाकडाचे बनवले जायचे. त्यावेळेस कशा प्रकारची कटिंग ही फॉरेस्टची होत असेल तुम्ही पहा. ज्यावेळेस रेल्वे ही भारतामध्ये आली आणि जवळजवळ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा बऱ्याच दिवस हे रेल्वे स्लीपर्स हे लाकडाचे होते. आत्ता त्यामध्ये सुधारणा होऊन सिमेंट किंवा लोखंडी स्लीपर्सचा वापर केला जातो. जहाज बांधणी उद्योग. आपल्याला माहिती आहे की जहाज लाकडाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे, तिथे जी घनता कमी, आकारापेक्षा घनता कमी आहे, म्हणून ते लाकूड पाण्यावर सहजासहजी तरंगतं
आणि म्हणून जहाज बांधणीसाठी या लाकडाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. इतर धातूंपेक्षा किंवा इतर गोष्टींपेक्षा लाकूड हे त्या ठिकाणी प्रामुख्याने असतं. त्याचबरोबर विविध प्रकारची खेळणी तयार करण्यासाठी सुद्धा या लाकडाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ आपण क्रिकेटचे साहित्य बॅट असेल, हॉकी स्टिक असेल किंवा इतर जे लाकडी साहित्य असेल, जे हिमालयन देवदार वृक्षापासून किंवा हलक्या टणक टिकाऊ जे वृक्ष आहे त्यापासून बनवलं जातं. तर हे या खेळणी सुद्धा मोठ्या प्रमाणात यापासून तयार केल्या जातात. त्याचबरोबर त्या झाडाच्या पानांपासून सुद्धा प्रत्यक्ष फायदा आपल्याला होतो. उदाहरणार्थ विड्या बनवण्यासाठी वापरण्यात येणारी पानं असतील तर ते प्रत्यक्ष आपण त्याचा वापर करतो. किंवा मध आणि औषधं सुद्धा काही पानांपासून तयार केले जातात, तर तो सुद्धा एक प्रत्यक्ष फायदा आहे. टॉनिक आणि रेंजिन कात असेल हा सुद्धा झाडांपासून आपल्याला मिळतो. किंवा गवत, पाने, काही महत्त्वाच्या औषधी वनस्पती सुद्धा जंगलामध्ये असतात, तर त्यांचा तर डायरेक्ट वापर आपण करत असतो. त्यानंतर काही अत्तर असेल, सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी चंदनाचा वापर असेल किंवा इतर जी झाडं असतील तर यांचा सुद्धा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. पाम तेल जे खाद्यतेल आहे तर त्यासाठी सुद्धा या पाम झाडाचा उपयोग केला जातो. इतर रासायनिक उत्पादने सुद्धा काही प्रमाणात या झाडांपासून मिळवली जातात, तर हा सुद्धा प्रत्यक्ष फायदा आपल्याला झाडांपासून होत असतो. बघा, लाकूड आणि लाकडावर आधारित विविध उद्योग या औद्योगिक क्षेत्रामध्ये तयार झालेले आहेत. फर्निचर असेल, कारखाने असेल, त्याचबरोबर प्लायवूड तयार करणारे कारखाने असतील, विविध पॅकिंगचे साहित्य असेल. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पॅकेजिंग इंडस्ट्री तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये समजा काही खोकी तयार करायची असेल, वेस्टर्न तयार करायचं असेल किंवा आगकाड्या तयार करायच्या असतील, यासारख्या व्यवसायामध्ये लाकडाचा वापर हा प्रत्यक्षरित्या केला जातो. त्याचबरोबर इतर विविध प्रत्यक्ष फायदे आपल्याला या लाकडापासून होतात आणि त्यापासून परकीय चलनसुद्धा मिळवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. बघा, हे जरी प्रत्यक्ष फायदे झाले, इतरही अनेक प्रत्यक्ष फायदे या झाडांपासून आपल्याला होत असतात. जेणेकरून जो फॉरेस्ट एरिया हा भारतामध्ये जो 33% असायला हवा, तो दिवसांदिवस अतिशय घटत चाललेला एरिया या प्रत्यक्ष उपयोगामुळे आपल्याला सांगता येतो. ज्या ठिकाणी जो हिली एरिया आहे, ज्या ठिकाणी आदिवासी बहुल लोकसंख्या राहते, तर ती तर लाकडाचा संपूर्णपणे वापर करत असते किंवा जे त्या लाकडावर प्रत्यक्ष अधिकार दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी लाकडाच्या प्रत्यक्ष उपयोगाचा आपल्याला सांगता येतो. बघा, वनांचे काही अप्रत्यक्ष फायदे सुद्धा आपल्याला होतात. त्यामध्ये पहिला फायदा आहे जमिनीची धूप नियंत्रित करणे. बघा, झाडाची मुळं अशी असतात की जी आपल्या ज्या ठिकाणी जी झाडं वाढतात त्यांची मुळं जितकं झाड वरती वाढलेलं असतं तितकंच मुळं खोलवर गेलेली किंवा तितक्याच मोठ्या आकाराची मुळं ही सुद्धा खाली असू शकतात. आणि ही मुळं जी असतात ती माती घट्ट पकडून ठेवण्याचं काम करत असतात. म्हणजे जोपर्यंत झाड जिवंत असतं तोपर्यंत हे मुळांचं प्रत्यक्ष काम त्या ठिकाणी असतं की माती घट्ट पकडून ठेवणे. तर त्याचबरोबर पावसाचं आलेलं पाणी याच मुळांद्वारे जमिनीमध्ये झिरपवणे, हे महत्त्वाचे 2 कामं या झाडांचं असतं आणि त्यामुळे जमिनीची धूप नियंत्रित होते. जे वाहतं पाणी जे आहे ते अडत चालल्यामुळे मातीचा वरचा थर हा वाहू शकत नाही. तर हा अप्रत्यक्ष फायदा हा मोठ्या प्रमाणात झाडांचा होताना आपल्याला पाहायला मिळतो. पर्जन्यमानात वाढ होते. बघा, तसा जर पाहिला तर हा अप्रत्यक्ष फायदा आपण जर पाहिला तर ज्या ठिकाणी झाडांचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण सुद्धा जास्त असतं. अर्थात हे दोघंही एकमेकावर अवलंबून आहे. ज्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे त्याच ठिकाणी झाडांचं प्रमाण सुद्धा जास्त आपल्याला पाहायला मिळतं. पण तसं जर पाहिलं आपण 400-500 वर्षापूर्वी सुद्धा फॉरेस्ट एरिया तर आपला अगदी 70-80% होता. परंतु त्यावेळेस सुद्धा प्रचंड महाकाय आकाराचे भयंकर दुष्काळ पडायचे. अर्थात यावरून असं दिसतं की यांचा प्रत्यक्ष संबंध हा तितकासा दिसत नाही. परंतु वातावरणामध्ये आर्द्रता टिकून ठेवण्याचं काम हे झाडं आपल्याला करताना दिसतात. आणि
त्यामुळे पर्जन्यमानात वाढ ही अचानक होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण आर्द्रता ज्यावेळेस 100% किंवा 90%च्या पुढे जाते की त्यावेळेस ऑटोमॅटिक पावसाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर भूजल पातळीत वाढ. बघा, ज्या ठिकाणी फॉरेस्ट एरिया आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी वाहते झरे आपल्याला पाहायला मिळतात. अन्यथा ज्या ठिकाणी डिफॉरेस्टेशन झालेलं आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा झरा आपल्याला पाहायला मिळत नाही. जरी असले तरी ते फक्त काही दिवसापुरते असलेले झरे आपल्याला दिसतात. परंतु फॉरेस्ट एरियामध्ये भूजल पातळीत वाढ झाल्यामुळे त्या ठिकाणचे झरे हे वर्षभर वाहणारे झरे आपल्याला पाहायला मिळतात. यावरून असं दिसतं की याच वनांचा अप्रत्यक्ष फायदा म्हणजे पाण्याची पातळीत वाढ होते. त्यानंतर निसर्ग सौंदर्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. बघा, आपण महाबळेश्वर सारखं ठिकाण जर घेतलं किंवा दोडाबेट्टासारखं ठिकाण असेल किंवा इकडे माउंट अबूसारखं ठिकाण असेल, मसुरीसारखं ठिकाण असेल, अतिशय निसर्ग सौंदर्याने नटलेली ठिकाणं ही आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांची निर्मिती या ठिकाणी झाली आणि पर्यटन स्थळांच्या निर्मिती झाल्यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांना रोजगार त्या ठिकाणी प्राप्त झाला. हॉटेलिंग व्यवसाय असेल किंवा त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट असेल किंवा इतर व्यवसायसुद्धा या भागात स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देतात. त्यानंतर वनसंरक्षण झालं. बघा, ज्या ठिकाणी फॉरेस्ट एरिया आहे त्या ठिकाणी फॉरेस्ट खात्याचं विशेष लक्ष असतं आणि त्यामुळे त्या फॉरेस्टचं संरक्षण हे अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या केलं जातं. जे अभयारण्य आपण घोषित केले, बघा, फॉरेस्टचे काही प्रकार पडतात. जे राखीव जंगल असेल किंवा संरक्षित जंगल असेल, हे दोन महत्त्वाचे प्रकार आहे. त्यालाच आपण रिझर्व्ह फॉरेस्ट आणि प्रोटेक्टेड फॉरेस्ट. जे प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे त्या ठिकाणी शासनाकडून प्रत्यक्षरित्या त्या जंगलाची पूर्णपणे संरक्षण केलं जातं. जे एक प्रकारची जबाबदारी शासनाने घेतलेली असते आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वृक्षतोड होऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारचे ओव्हरग्रेझिंग होऊ शकत नाही. फक्त त्या ठिकाणच्या जे वाईल्ड लाईफ आहे त्यांनासुद्धा अप्रत्यक्षरित्या संरक्षण दिलं जातं आणि म्हणूनच या जंगलांचा अप्रत्यक्ष फायदा जो आहे तो वनसंरक्षण. पूर नियंत्रण. बघा, आपण ज्या ठिकाणी झाडांचं प्रमाण जास्त असतं त्या ठिकाणी ऑटोमॅटिक पुरावर नियंत्रण आपण प्राप्त केलेलं पाहायला मिळतं. कारण का की झाडांचं मूळ काम आहे पाणी अडवणे आणि पाणी जमिनीत जिरवणे. तर हे काम ते करत असताना पूर नियंत्रण होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस मोठ्या आकाराचा पूर येतो त्यावेळेस काय होतं की ज्या ठिकाणी ओसाड जमीन असेल त्या ठिकाणच्या जमिनीवरचा सगळा मातीचा थर किंवा त्या ठिकाणी जे सेटलमेंट असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्या वाहून नेल्या जातात. परंतु फॉरेस्ट एरियामधून तसं प्रत्यक्ष वाहून काही नेलं जात नाही. किरकोळ काही झाडांची पडझड होईल किंवा थोड्याफार प्रमाणात थोडीशी धूप होईल, परंतु पाहिजे ते नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. तर पूर नियंत्रणावर सुद्धा आपण फॉरेस्टेशनमुळे ताबा मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पर्यावरण संतुलन. बघा, पर्यावरणाचा जो बॅलन्स आहे तर तो बॅलन्स साधण्याचं काम हे फॉरेस्ट करत असतात. मानवाने सुद्धा ह्या फॉरेस्ट ज्यावेळेस आपण एकीकडे कारखानदारी वाढवत आहोत, दुसरीकडे आपण डिफॉरेस्टेशन करत आहोत. प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर पर्यावरणाचं संतुलन ज्यावेळेस आपल्याला साधायचं असेल तर त्यावेळेस ज्या प्रमाणात कारखानदारी आपण वाढवली त्याच प्रमाणात झाडांची लागवडसुद्धा वाढवणं आपलं काम आहे. कारण झाडं हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारचे उपयोगी आहे. आपण कारखानदारीसाठी जर झाडांचा वापर करत असेल तर नक्की झाडामध्ये वाढ केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जर आपल्याला वातावरणातला कार्बन डायऑक्साईड जर शोषून घ्यायचा असेल किंवा ऑक्सिजनची निर्मिती करायची असेल तर अशा वेळेस आपण ही झाडं अजून पटीने वाढवली पाहिजे. आपण पाहतो की मागच्या वर्षी 33 कोटी झाडांची लागवड आपण केली. आता प्रत्यक्ष आपण ही लागवड केली आहे, कागदोपत्री ही लागवड आहे, परंतु त्यापैकी किती झाडं जगली हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण वनसंवर्धन ही गोष्ट पाहणारच आहोत. तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह त्या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर वाळवंटीकरण थांबवणे हा सुद्धा एक झाडांचा महत्त्वाचा उपयोग आपल्याला सांगता येईल. बघा, जो कोस्टल एरिया जर आपण पाहिला त्या ठिकाणी अतिवेगवान येणारी वारे. आता या ठिकाणी दोन उदाहरणं आहे, कोस्टल एरियाचं आहे आणि वाळवंटी भागातलं सुद्धा आहे.
कोस्टल एरियामध्ये अतिवेगवान येणारी वारे हे या वाऱ्यांचा वेग थांबवण्यासाठी किंवा पाण्याचा वेग थांबवण्यासाठी, लाटांचा वेग कमी करण्यासाठी उंच वाढणाऱ्या सुरूच्या झाडांची लागवड ही कोस्टल एरियामध्ये किंवा किनारपट्टीवर अशी समांतर केली जाते. तर हा एक महत्त्वाचा भाग. आणि दुसरा, वाळवंटी प्रदेशामध्ये जो वाळवंटीकरण वाढत आहे किंवा वाळवंटीकरणाचा विस्तार जो होत आहे ते थांबवण्यासाठी किंवा तो विस्तार थांबवण्यासाठी त्या वाळवंटीकरणाच्या भागात किंवा ज्या ठिकाणी वाळवंटीकरण झालेलं आहे त्याच्या बॉर्डरला अशा प्रकारची झाडं जर लावली तर नक्कीच ही वाळू जी आहे ती वाऱ्याच्या वहन कार्यामुळे इकडून तिकडे वाहून जाणार नाही किंवा ती झाडांना अडून वाळवंटीकरणाचा विस्तार होणार नाही. तर हा सुद्धा अप्रत्यक्ष फायदा या झाडामुळे होताना आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या लेक्चरमध्ये आपण वनसंवर्धन किंवा निर्वनीकरण ही एक समस्या याविषयी आपण चर्चा करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.